मुलींचं आणि मुलांचं मनपूर्वक स्वागत करते आणि संयोजकांना आभाळभर धन्यवाद देते, कारण खरोखरच आज ही काळाची गरज झालेली आहे. पूर्वी कसं स्वयंवर व्हायची, पण आता मेळावे होतात. मला एक प्रश्न नेहमीच पडतो की आपल्याला जे लाभलेलं आयुष्य आहे ते अतिशय सुंदर आहे, कधी काय होईल याचा भरोसा नाही आहे. तरीसुद्धा एक कवितेची ओळ सांगते, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. असं हे लाभलेलं आपलं जीवन आहे. आणि मग या जीवनामध्ये जे आपले टप्पे आहेत, बाल्यावस्था असते, त्यानंतर आपल्याकडे किशोरावस्था येते, त्यानंतर तारुण्यावस्था असते आणि नेमका प्रश्न येतो तो इथेच. आता माझी मुलगी लग्नाची झालेली आहे, माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे. मग पूर्वी कसं होतं, पूर्वी आपण आपल्या समाजामध्ये बघतो की मुलाकडची मंडळी थोडी फार भाव खात होती, बरोबर आहे ना. पण आता परिस्थिती नेमकी उलटी झाली हो. आता मुलीकडची मंडळी भाव खात आहेत. मुळात प्रश्न आपल्याला स्वतःला एक असा विचारायचा आहे की खरंच माझ्या मुलीचं लग्न मला करायचं आहे का, आणि खरंच माझ्या मुलाचं लग्न मला आता करायचं आहे का. हा प्रश्न मी यासाठी स्वतःला विचारते, कारण आपण आता सुशिक्षित झालेलो आहोत, खूप शिकलेलो आहोत, गले लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करत आहोत. आणि यामुळे काय झालेलं आहे तर यामुळे आपल्या अपेक्षा अशा उंचावत चाललेल्या आहेत. आणि मग अपेक्षाभंगाचं जे दुःख असतं ते प्रचंड मोठं असतं. ठराविक वयापर्यंत आपल्या चेहऱ्यावरती तेज असतं, आपण चार्म म्हणतो आपल्या भाषेमध्ये आजकालच्या. दिसायला छान वाटतो, आपण पाहता क्षणीच पसंत पडतो. परंतु आपली अपेक्षा काय असते, मुलाला स्वतःचं घर हवं, गले लठ्ठ पगार हवा, माझ्यापेक्षा 1 रुपया तरी जास्त कमवणारा असावा, मुलाला फार लांबच्या गावात नोकरी असेल तर एवढं माझं स्वतःचं गाव, मी इथं लहानाची मोठी झाले, अनोळखी गावात मी का जाऊ, तिथं मी कशी ॲडजस्ट होणार, नको मला. मुलगा उंचच आहे, नको. मुलगा बुटकाच आहे, नको. मुलाला टक्कल आहे, नको. विरळ केस आहेत, नको. चष्मा आहे, नको. पत्रिका जुळत नाही. मुलाचे आई वडील खेड्यातले आहेत. मोबाईलवरती जर आपण बघतो, फोटो बघून पसंती नापसंती ठरवतो. आजकाल तुम्हाला माहिती आहे फोटो कसे काढतात, किती सुंदर देखणं बनवतात, आहे त्याच्या 100 पट आपण देखणं दिसतो. मग फोटो बघून कधी कधी आपल्याला पसंत पडतो, तर प्रत्यक्षात बघितल्यावरती नको. कधी कधी फोटो बघूनच आपण नकार देतो, प्रत्यक्ष बघायचा प्रसंगच येत नाही आपल्याला. मला सांगा, अशी जर कारणं आपण सांगत बसलो तर आपलं लग्न कधी होणार. लग्न होण्याचं एक ठराविक वय असतं आपलं. मुलीच्या आईवडिलांनी, मुलाच्या आईवडिलांनी दोघांनी विचार करायचा असतो की लग्न कधी व्हायला पाहिजे मुलांचं. तर साधारणपणे एक 23 ते 25च्या दरम्यान लग्न व्हायला पाहिजेत. कारण सांगते, आजकाल पुन्हा एक विशेष फॅड आलेलं आहे आपल्याकडं, प्लॅनिंग. मला माझं करिअर करायचं आहे या नावाखाली पुन्हा मुलं काय म्हणतात, आम्ही 5 वर्ष तरी बाळ जन्माला घालणार नाही आहेत. मग मला सांगा, आपण आई वडील कधी होणार, आपले आई वडील आजी आजोबा कधी होणार, हा कधी विचार केलाय का आपण. हा पण विचार केला पाहिजे की नाही.
कारण लक्षात घ्या, मी असं एक ज्वलंत उदाहरण बघितलेलं आहे माझ्या समोरचं, की मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर होती, दिसायला साधारण, परिस्थिती मात्र प्रचंड चांगली, PWD मध्ये वडील सर्व्हिसला, त्यामुळे घर दार शेती सगळं, स्थळं खरंच चांगली चांगली येत होती. पण भावाचा अट्टहास, आमच्या दीदीपेक्षा 1 रुपया पगार जास्त हवा. वडिलांचा अट्टहास, मुलाला शेती हवी. मला सांगा, आपल्या मुली शेतामध्ये जाऊन राबणार आहेत का? आहेत का? मग का अट्टहास करता? पुन्हा आणखीन काय, की मुलाला स्वतःचं घर हवं, फ्लॅट हवा पुण्यात. आपण एक साधारणपणे विचार करूयात, आपणही नोकरी करतो, उद्योग व्यवसाय करतो, शेती करतो, बिझनेस वेगवेगळे करतो. आपण घर कितव्या वर्षी बांधले ते मला प्रत्येकाने सांगावं. आपण घर काय 26-27व्या वर्षी, 30व्या वर्षी बांधले का हो? शक्य आहे का सांगा तुम्ही? पगारदार जरी असेल, जरी त्याचा लाखात पगार असेल, तरी लगेचच घर बांधून होईल का? नाही होणार. पण मग आपण हा विचार येणाऱ्या जावयाच्या बाबतीत पण का नाही करत, की बाबा माझा मुलगा कमवेल, माझी मुलगी कमवेल, दोघे मिळून नोकरी करतील, बांधतील ना ते घर, करतील सुखाचा संसार. मला सांगा, तुम्ही सहनशील होण्यापेक्षा समजूतदार होणं गरजेचं आहे. कारण सांगते, समजूतदारपणामुळेच प्रत्येक प्रश्न हा शांततेने सुटू शकतो. आपण आपल्या शरीराचंही उदाहरण घ्या साधं. आपले 2 पाय आहेत, दोन्ही पाय एकदम चालतात का हो आपले? एक पाय पुढे असतो तर एक पाय मागे असतो. दुसरा पाय जेव्हा पुढे येतो तेव्हा पहिला पाय मागे जातो. तेव्हाच आपण आपल्या शरीराचा बॅलन्स करू शकतो. मग ही गोष्ट संसारात का नाही आपल्या येत? आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण संसार हा असाच केलेला आहे, तडजोडीनेच केलेला आहे. तड आणि जोड, मॅडमने आता खूप छान सांगितलं तुम्हाला या ठिकाणी, की खरोखरच आहे, तडजोड केल्याशिवाय पर्याय आपल्याला नसतोच. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाही, पण ती मिळवण्यासाठी थोडंफार त्याग करावा लागतो, थोडंफार कष्ट करावं लागतं. आणि मुळामध्ये आपल्याकडे सहनशीलतेबरोबर थोडीफार ॲडजस्टमेंट, तडजोड ही करता आलीच पाहिजे आपल्याला. प्रत्येक गोष्टीत आपण काय करतो माहिती आहे का, की नाही आपण एक असं ठरवूयात, की माझ्या मुलीचं लग्न खूप श्रीमंत माणसाची झालं म्हणजे ती खूप सुखात राहील का हो? एक उत्तर द्या मला. करोडोपतीच्या घरात दिलेल्या मुली खरंच सुखात आहेत का हो? काही प्रमाणात म्हणते मी, सगळ्याच नाही. पण म्हणून आपण आपल्या मुलीच्या कर्तृत्वावरती, आपल्या होणाऱ्या जावयाच्या कर्तृत्वावरती विश्वास तर ठेवला पाहिजे का नाही? आणि मला एक प्रामाणिकपणे वाटतं, अनोळख्या ठिकाणी मुलगी देण्यापेक्षा, अनोळख्या ठिकाणची मुलगी करण्यापेक्षा आपल्या पाहण्यामध्ये, नात्यामध्ये जर असेल तर आपण निश्चितपणाने विचार करावा. कधी कधी मुलामुलींनी परस्पर जरी ठरवलेलं असेल तर मोठ्या माणसाच्या परवानगीशिवाय एकही पाऊल टाकू नये, कारण त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी जास्त असते. त्यांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी. पण चौकशी करावी याचा अर्थ पोलीस खात्यासारखी पण चौकशी करू नका, की जेणेकरून पुन्हा त्यातून आपल्यामध्ये कुठंतरी वादंग निर्माण होईल. ती एक वेगळ्या पद्धतीने आपण चौकशी करावी, की मुलगा निर्व्यसनी असावा, पोटापुरतं कमवणारा असावा आणि चांगली नोकरी करणारा असावा किंवा उत्तम व्यवसाय करणारा असावा, पण धडपडणारा असावा. एवढं मात्र आपण ठरवलं पाहिजे. तर मला वाटतं कुठेही आपल्याला आपल्या संसारात अडचणी येत नाहीत. आजकाल जसं मुलीची आई वडील प्रत्येक वेळेला बघा तुम्ही फोन चालू असतात, जेवलीस का गं, झाले का जेवण, घेतला का चहा, काय करतायत सासूबाई, काय करतायत जाऊबाई. कुणीही मुलीच्या संसारात इंटरफेअर करू नका. तुमच्या मुलीला जेव्हा वेळ असेल तेव्हा ती तुम्हाला फोन करेल, तुम्ही तिला फोन करू नका. तिला तिच्या त्या घरामध्ये ॲडजस्ट होऊ द्या. जीवनसाथी आपल्याला चांगला हवा असतो, पण आपणही चांगला जीवनसाथी झालं पाहिजे ना दुसऱ्याचा, तर उपयोग आहे. फक्त अपेक्षा करणं चुकीचं आहे. विश्वासाने जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरामध्ये पाऊल टाकतो तेव्हा त्या येणाऱ्या मुलीला सुद्धा सासरच्या मंडळीने अतिशय प्रेमाने सांभाळून घेतलं पाहिजे. काही काही ठिकाणी मी बघितलेलं आहे, लग्न झालं बाई, आजपर्यंत आम्ही खूप केलं, जाऊ पण सांगते मी घर सांभाळलं, सासू सांगते मी घर सांभाळलं, आता आजपासून तू बघ. अरे त्या बिचारीने एक पाऊल टाकलंय फक्त घरात, लगेच सगळी जबाबदारी दिली तर कसं होणार आहे सांगा. तिला आपल्या घरातल्या रूढी परंपरा रीती रिवाज प्रेमाने समजावून सांगा.
साधा एक नवीन आपण बागेतून रोप विकत आणतो, रोपवाटिकेतून आणतो की नाही, गुलाबाचं रोप आणतो, मोगऱ्याचं आणतो, ते लावतो आपण रोप. कशामध्ये लावतो रोप आपण सांगा? कशात लावतो आपण? मातीमध्येच लावतो ना. रोपासोबत आलेली माती वेगळी असते आणि आपल्या घरातल्या कुंडीतली माती ही वेगळी असते. त्या मातीमध्ये जेव्हा रोप लावतो तेव्हा आपण पाणी त्या रोपाला घालतो का मातीला घालतो? मातीलाच पाणी घालणार ना. मग आपण सासरच्या मंडळींनी मातीसारखं तिला सामावून घेतलं पाहिजे आणि आपले रीतिरिवाज हळूहळू तिला समजावले पाहिजेत. मुलांनी सुद्धा फारशा अपेक्षा न करता आपण ॲडजस्टमेंट करूनच या ठिकाणी विवाहाला उभं राहिलं पाहिजे. विवाह म्हणजे आयुष्यातले एक छान प्रसंग आहे, आपल्या एक वेगळेच प्रसंग आहे की ज्यामुळे आपल्या दोघांचं तर आयुष्य बदलतंच, पण दोन घरांचं सुद्धा आयुष्य बदलतं. तिच्याकडचे काही चांगल्या पद्धती असतील, आपल्याकडच्या काही चांगल्या पद्धती असतील, त्या आपण त्याप्रमाणे वागूयात. आपण प्रत्येक वेळेला आमच्याकडची ही पद्धत आहे, तुझ्या माहेरचं काही सांगायचं नाही, असं जर म्हणत गेलं तर खटके उडत जातात. ठीक आहे, तुझ्या पण पद्धती आपण घेऊयात, ही चांगली आहे, ही जरा मला बरी वाटत नाही, आपण ॲडजस्ट करूयात. मुलींनी पण प्रत्येक वेळेला आईला फोन करून विचारण्यापेक्षा सासूबाईशी मैत्री करा, छान मैत्री होईल आपली. सतत आईशी बोलण्यात काय, बोलत ना 25 वर्ष आपण आता आईची ऐवजी सासूनाच आई म्हणायचं आणि त्यांच्याशी आपण मैत्री करूयात, त्या छान मैत्रीण होतील. बघा तुम्ही आजकालच्या सासवा सुद्धा खूप छान झालेल्या आहेत, बदललेल्या आहेत, छान मॉडर्न झालेल्या आहेत. सासू सासरे सगळे अगदी मुलीसारखे छान सांभाळून घेतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला एक वेगळाच चष्मा घालून एका वेगळ्या अँगलने सासरच्या मंडळींकडे बघायचं नाही आपण. तर मला वाटतं आपण सुखी संसार करू शकतो आणि तरच आपण आपलं आयुष्य सुखात आहोत हे बघितल्यानंतर आपल्या आईवडिलाला पण आनंद होत असतो. एक साधं उदाहरण देते, आपण जे दुसऱ्याला देऊ तेच आपल्याकडे रिटर्न बुमरँगसारखं येत असतं. कधी पण लक्षात ठेवा, आपण एखाद्याला प्रेम दिलं तर तो आपल्याशी प्रेमानंच वागेल, आपण एखाद्याशी रागाने बोललो तर तो रागानेच बोलेल. साधं एक उदाहरण सांगते, एखाद्या घड्याळामध्ये, ज्याच्याकडे घड्याळ त्यांना आपण विचारतो का ओ किती वाजलेत, तो म्हणतो का ओ कुठे जायचं आहे, किंवा का रे किती वाजलेत, तुला काय करायचं आहे रे, रिटर्न उत्तर येत असतं. म्हणजे आपण जसे बोलतो ना तसंच आपल्याला येत असतं. त्यामुळे मुलींनी बोलताना एक लक्षात ठेवायचं असतं की आपण खूप जरी शिकलेलो असलो, खूप जरी गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत असलो, आपल्याला चहा करता येतो का, आपल्याला जेवण बनवता येतं का, ह्या गोष्टीचाही कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे. हां, यूट्यूबवरती छान छान रेसिपी मिळतात आज आपल्याला, नाही असं नाही आहे, पण आपल्याला त्या आल्या पाहिजेत. ह्या गोष्टी मुलीच्या आयाने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की मुलीच्या संसारात मुलीच्या आयाने जास्त लक्ष घालू नकात. तिला सांगा, बाई गं तू हो म्हटल्यानंतरच आम्ही तुझं लग्न करून दिलं आहे, थोडंसं ॲडजस्टमेंट तू सुद्धा कर. जर तुला खरंच त्रास असेल तर आम्ही तुझ्या पाठीशी नव्हे तुझ्या बरोबर आहोत, तू काही काळजी करू नको. पण असं नको की तू सासरच्याशी भांड आम्ही बघतो, असं नको आहे. तर आपल्याला हे जोडायचं आहे, दोन घराणी जोडायचे आहेत, दोन कुटुंब जोडायचे आहेत आणि तरच आपण या ठिकाणी योग्य वयात लग्न केलं तरच भारताची पुढची पिढीसुद्धा आपण जन्माला घालू शकतो जी सुदृढ असेल. बरोबर आहे ना? उशिरा मुलं जन्माला घालायची, परत त्याच्यावरती डॉक्टरी उपाय करायचे, पुन्हा अनेक अनंत अडचणी निर्माण होतात. पुन्हा मग आपण तेव्हा पुन्हा विचार करतो की करिअर आहे माझं, 1 वर्ष एखादं मूल जन्माला घालायचं म्हणजे तर आजकालच्या मुली असा विचार करतात की बाळ जन्माला येईपर्यंत 1 वर्ष जातं, 9 महिने, त्याच्यानंतर ते बाळ मोठं होईपर्यंत 6 महिने, म्हणजे 1.5 वर्ष वाया जातात, मग माझं करिअर मागे पडतंय. असाही कृपया विचार करू नकात. एक सृजन निर्मिती असते, सर्जनशीलता असते आणि त्यातला जो आनंद असतो तो आनंद वेगळाच असतो. आपल्या लक्षात घ्या, आपण नेहमी काहीतरी द्यायला शिकूयात, चांगलं देऊयात आणि दोन घराणी जोडून ठेवण्याचं काम आपण करूयात. आपण आपल्या आईकडे बघा, आपल्या आईने किती ॲडजस्टमेंट केली असते, पण तीच आई जेव्हा मुलगी शिकून मोठी होते तेव्हा म्हणते की नाही नाही मी सहन केलंय, माझ्या मुलीनं नाही सहन करायचं. अरे का? थोडीशी सहनशीलता तिच्याकडे पण येऊ द्या ना. सहनशील असलं म्हणजे काही गुन्हा नाही आहे. आणि हां, मी मुलांना सुद्धा विनंती करेन की घरकामामध्ये आपल्या आईलाही मदत करा, आपल्या पत्नीलाही मदत करा. कधी कधी असं होतं की कधीच पाण्याचा ग्लाससुद्धा न उचलणारा मुलगा जेव्हा बायको येते तेव्हा सांगते की नाही तुम्ही पण थोडं काम करायचं, मी पण थोडं काम करायचं, आपण दोघं नोकरी करतोय, तेव्हा मग लगेच आपल्याकडे शब्द बघा बायकोचा बैल, आपल्याकडे म्हणून मोकळे होतो आपण. पण असं म्हणत नाही की बाई गं जे मला नाही जमलं ना ते तू केलंस, बरं खरंच छान आहे, तुझं कौतुक आहे.
आपण सासूबाईने पण म्हणायचं, बसा निवांत, काय धडपड करू नका, आपण बाई लावू कामाला, छान घर सांभाळा, आम्ही दोघं कमवून आणतो, छान आनंदात राहू, महिन्यातून एकदा कुठेतरी फिरायला जाऊ, सासू सासऱ्यांना फिरायला पाठवा, तुम्हीही जा, कुठेही भांडणं होत नाहीत. मी अशी पण कुटुंब खूप बघितलेली आहेत की जे खरंच खूप समाधानाने राहतात. आपण काय करायचं आहे, प्रत्येक समाजातले चांगले गुण घ्यायचेत आणि ते आपल्यामध्ये आणायचेत. आपल्याला दुसऱ्यातले दोष शोधायचेच नाही आहेत, चांगलेच गुण शोधूयात आपण आणि आपण त्याप्रमाणे राहूयात. कारण शेवटी लग्न म्हणजे तर काय असतो, एका अभयारण्यातल्या वाघाची शिकार छानपैकी हरणीने केलेली असते, पण ते टिकवता आलं पाहिजे आपल्याला, हे लक्षात घ्या तुम्ही. प्रेम द्या, प्रेम घ्या आणि छान अगदी व्यवस्थित राहा. मला काही उपदेश करायचा नाही या ठिकाणी, पण मला बोलवलं आहे म्हटल्यानंतर मला थोडंसं 2 शब्द या ठिकाणी बोलावं तर लागणारच आहे. कारण शेवटी बघा, संसार म्हटलं की आपल्याला थोडाफार त्रास असतो, की बहिणाबाईंनी म्हटलेलंच आहे की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मियते भाकर. पण हे ज्या काळात लिहिलं गेलं त्यावेळेस चूल होती, आता गॅस आलेला आहे, एवढे फारसे चटके बसत नाहीत आपल्याला, फारसे असे फारसा त्रास आपल्याला होत नाही या ठिकाणी. त्यामुळे लक्षात घ्या की सर्वच पालकांना मला विनंती करायची आहे की आपले जे हात आहेत ते हात नेहमी आपल्या पायाने विचारत असतात की तुझ्याच पायावरती सगळेजण डोकं का रे ठेवतात, तुझ्याच पायावरती सर्वजण डोकं का ठेवतात, हे भाग्य माझ्या वाट्याला का नाही आलेलं. तेव्हा पाय हातानं सांगतात त्यासाठी जमिनीवर असावं लागतं. तू हवेत आहेस, मी जमिनीवर आहे, म्हणून सतत माझ्या पायावरती डोकं ठेवलं जातं. आपण कायम जमिनीवर असलं पाहिजे, मुलाच्याही आईवडिलांनी, मुलीच्याही आईवडिलांनी, त्यापेक्षा अधिक मुलींनी सुद्धा. आजकाल थोडासा प्रॉब्लेम मुलींकडे जास्त यायला लागलाय, कारण मी समाजात फिरते सगळीकडं, त्यामुळे मला जास्त जाणवतं की मुलींच्या आईवडिलांच्या प्रचंड म्हणजे प्रचंड अपेक्षा वाढल्यात. हो, नका वाढवू अपेक्षा. आपल्या अपेक्षामुळं आपण आपल्याच मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. आपल्याच मुलीच्या आयुष्यात ज्या वयात जे सुख तिला हवं असतं ते मिळू देत नाही आपण. तर ते न करता आपण आपल्या मुलीच्या आयुष्याचं सोनं कसं होईल, ती सुखाने संसार कसा करेल, या ठिकाणी आपण हा विचार करूयात. आपण बघा तुम्ही, आपले जे हात आहेत ते दोन्ही हात हातात घेतले असे तर आपली छान मैत्री होते. दोन्ही हात असे जोडले तर देवाला आपण भक्ती म्हणतो, नमस्कार करतो त्या ठिकाणी. दोन्ही हात जोरात जर आपटले तर आपली टाळी तयार होते त्या ठिकाणी. आपण हातात हात एखाद्याला दिला तर त्याला मदतीचा हात सुद्धा होऊ शकतो. वापर कसा करायचा आपण ठरवायचा आहे. आपण आपल्या पूर्ण शरीराचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं बघा, आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाला इजा होऊ द्यात, पाणी मात्र डोळ्यातूनच येतं आणि तोंडातून शब्द येतात, आई ग. म्हणजे हा एकोपा जो आहे हा आपल्याजवळ आहेच की हो. तर हा एकोपा आपण जपूयात. सर्व वधूवरांना मी मनापासून शुभेच्छा देईन की तुम्ही खरोखर योग्य जोडीदाराची निवड करा. त्या जोडीदारामध्ये काही उणीवा असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये चांगले गुण कसे येतील ते बघा. मुलांनी सुद्धा लक्षात घ्या की व्यसन करू नका, निर्व्यसनी राहा. योग्य वयात आपण पोटापुरते कमवत असेल तर समाधानाने जगा. सुख आणि समाधानामध्ये खूप फरक आहे. सुख हे मानण्यावरती असतं, लक्षात ठेवा, पण समाधान हे इथं असावं लागतं, आपल्याला मनापासून मिळतं. भौतिक सुखात रमू नका. याच्याकडे गाडी आणि आपल्याकडे आज काय झालं, लग्न म्हणजे एक असं स्टेटसचा सिम्बॉल झालाय. हो, यांचा जावई कंपनीत मॅनेजर आहे, यांचा जावई ऑफिसर आहे, यांची मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर. असू दे ना, माझं जे आहे ते आहे. माझा जावई क्लार्क असेल तर होतो क्लार्क आहे. क्लार्क असल्याशिवाय ऑफिसरला पण महत्त्व येत नाही आहे. तो जे काम करत असेल ते उत्कृष्ट करत असेल. माझी मुलगी समजा 12वी शिकलेली असेल, आर्ट्स झाली असेल, BA झालेली असेल, MA झालेली असेल, MCOM असेल, BSc असेल, छान आहे, आजकाल काही अडचणी नाही आहेत. त्यामुळे दुसऱ्याकडे बघून आपण दुःख करत बसायचं नाही आहे. जे आपल्याकडं आहे त्यात आपण आनंद मानूया. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि थोडंसं हितगुज साधलं. मी तुमच्याशी काही उपदेश करण्या इतपत मोठी नाही आहे, अगदी तुमच्यातलीच एक आहे. कारण मला पण 2 जुळ्या मुली आहेत, त्यांची लग्न केलेली आहेत मी. पण पहिला प्रश्न माझा, तुम्हाला पसंत असेल तर आम्ही पुढे बघणार, आमच्यासाठी नाही करायचं काही. हां, पण ठरवताना लग्न मोठ्या माणसानीच ठरवलं. आणि अभिमानाने सांगेन की आजकाल ते रुखवताचं पण फॅड बऱ्यापैकी आलेलं आहे. काय संसार देतात तो मुलींना, बाप रे. असं सांगतात की बाई ग, आता तुला संसार दिलाय, भांड सासू सासऱ्याशी राहा वेगळी. काय रुखवताची गरज आहे. मी माझ्या मुलीला 1 चमचा सुद्धा दिलेला नाही, दोन्ही मुलींना. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे खूप आहे,
नका देऊ, नाही दिलं, मागणीही केली नाही, तर तुम्ही पण तसंच करा. गरज नसेल तर विनाकारण तुम्ही पैसे खर्च करू नका. तुम्हाला खरंच काही द्यायचं असेल तर त्या दोघांच्या नावानं फिक्स डिपॉझिट करा. त्यांना जेव्हा उपयोगी पडायचं असेल तेव्हा ते वापर करतील त्या ठिकाणी आणि एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला की लग्नाच्या वेळेस आहेराची एक फार पद्धत असते आपल्याकडे. विनाकारण बस्ता बांधणे आणि साड्या, बाबा बाबा काय खरेदी करतो साड्या, आपण तुफान साड्या खरेदी करतो आणि मग येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला साडी द्यायची, त्यांनी पण एक साडी आणायची. कधी कधी अशी होते आपण पूर्वी केलेली साडीच आपल्याला परत रिटर्न येते. हे मी खरंच सांगते तुम्हाला. कशासाठी वेस्ट ऑफ मनी, कशासाठी? नका ना करू खर्च, थोडं आपण बदलूयात ना. पुरुष मंडळी कधी कधी मला म्हणतात की काय तुम्हाला साड्या मिळतात जिथं जाईल तिथं, आम्हाला काय कोणी टावेल टोपीवरच गुंडाळतो. अहो बरं भाग्यवान आहे, काय करता घेऊन ते अशा साड्या असतात की जे कोणी नेसणार पण नाही तशा आहेर करतात. आणि बायका एवढ्या हुशार असतात ना, ज्या आपल्याला आवडत नाही साड्या त्या परत गुंडाळून पॅकिंग करून ठेवतात, त्याच पुन्हा आहेराला देऊन टाकतात. एकदा ह्याला दे, एकदा त्याला दे. कशासाठी? नका खर्च करू पैसे तुम्ही. त्याच पैशात काय जर चांगलं एखाद्या तुम्हाला अनाथ आश्रमाला काही देता येत असेल तर द्या, एखाद्या वसतिगृहाला द्या, वृद्धाश्रमाला द्या. तुम्हाला ज्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी खर्च करावं असेल ते करा. छानपैकी भोजन द्या व्यवस्थित चांगलं. 100 पदार्थ ठेवायचे, त्यातले 50 पदार्थ लोक खातात, निम्मे पदार्थ टाकून देतात. मोजकेच करा पदार्थ, पण सगळे खातील असं वाढा पण तेवढंच. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण वेळ खूप झालेला आहे, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे मी अगदी थोडक्याच या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्याशी हितगुज साधण्याचा एक मैत्रीण म्हणा, आणि मैत्रीण म्हणून सांगते. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे असं असतं की मैत्रीण म्हणलं की अय्या तुम्हाला मैत्रीण म्हणाले, त्या बायकांची मैत्री ठीक आहे, पुरुषांची कशी मैत्रीण असते? तर माझ्या एक डॉक्टर मैत्रीण होत्या, त्या मला एकदा सहज म्हणाले की अगं तो माझा मित्र आहे ना डॉक्टर, तू त्याच्याकडे जा, तो छान तपासतो, सोनोग्राफी वगैरे करतो, व्यवस्थित उपचार करतो. म्हटलं तुम्ही सहजासहजी मित्र कसा म्हणू शकता त्याला? त्या म्हणाल्या काय हरकत आहे, पुरुष मित्र असू शकत नाही का आपला? छान मैत्री असू शकते ना आपली, स्वच्छ मनाची मैत्री. तेव्हापासून मी हा शब्द स्वतः सुद्धा वापरेल, नाही ते माझे चांगले मित्र आहेत. कारण चांगले मित्र असू शकतात ना, ही पण संकल्पना आपण स्वीकारली पाहिजे की माझ्या बायकोचा एखादा चांगला मित्र असू शकतो, माझ्या नवऱ्याची एखादी चांगली मैत्रीणसुद्धा असू शकते की जी मर्यादित नात्यामध्ये वागणारी आहेत. त्यामुळे हे पण नातं आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे, हे पण आपण स्वीकारलं पाहिजे, तर आपण सुखाने समाधानाने संसार करू शकतो. तुम्हाला सर्वांना जे आज इच्छुक वधूवर आलेले आहेत त्यांना मी सर्वांना शुभेच्छा देईन. शुभमंगल सावधान हो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करेन. आणि आज या ठिकाणी मला बोलवलं, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकाचे